हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन, कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर मी गणेश उत्सवासाठी सगळ्यांसाठी खूप भारी असं ब्लाऊज घेऊन आलेली आहे. तर गणपतीच्या उत्सवासाठी नक्की ब्लाऊज ट्राय करा. तर इथे मी रेड कलरचा फॅब्रिक घेतला आहे आणि गणपती बाप्पाचा जो मला आवडलेला फोटो आहे तो मी प्रिंट करून आणलेला आहे आणि इथे मी कार्बनचा सुद्धा यूज करणार आहे. कापडाचा मी इथे सेंटर पोर्शन काढून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॅक आधी मार्किंग करून सुद्धा काढू शकता. आणि सगळ्यात आधी मी खालच्या साईडला कार्बन ठेवून घेतलं, त्यावर प्रिंट ठेवून मी पूर्ण प्रिंट पेन्सिलने एक वेळेस जशाला तशी उतरवून घेणार आहे, जेणेकरून आपली जो फॅब्रिक आहे त्यावर आपली प्रिंट पूर्ण व्यवस्थित अशी येईल. तर इथे माझं पूर्ण करून झालेलं आहे. आता खालच्या साईडला आपली प्रिंट कशी आली आहे हे बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपली मार्किंग झालेली आहे. आणि आत्ता मी याच्या खालच्या साईडला एक बुक लावून घेतलेली आहे आणि इथे मी ज्या फॅब्रिकवर फॅब्रिक कलरचा यूज करते, तर इथे मी व्हाईट, येलो आणि रेड, गोल्डन, स्किन टोन आणि ब्लॅक कलरचा यूज करणार आहे. आणि इथे मी 0 नंबर ब्रश आणि 2 नंबरचा फ्लॅट ब्रशचा यूज करणार आहे. तर इथे मी फॅब्रिकवर फॅब्रिक पेंटनी ड्रॉइंग करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी मी पूर्ण स्किन टोन करून घेणार आहे बाप्पाला. तुम्हाला हवं तसा तुम्ही बाप्पा इथे कलर करू शकता. याचं मी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लाऊज मात्र नक्की ट्राय करा. तर इथे मी बाप्पाला पूर्ण स्किन टोननी कलर करून घेणार आहे. फॅब्रिक कलर हा कुठल्याही कापडावर चालतो आणि फॅब्रिक कलर हा वॉश केल्यावर सुद्धा निघत नाही. तर तुम्ही फॅब्रिक कलरने आरामात पेंटिंग करू शकता. तुम्हाला जी करायची असेल ती पेंटिंग तुम्ही खूप व्यवस्थित अशी करू शकता. इथे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्की गणपतीसाठी तरी ट्राय करा. इथे मी पूर्ण स्किन कलरने करून घेते. बाप्पाची जेवढी पण स्किन आहे मी सगळी स्किन टोननी करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला फर्स्ट कोडचं फिनिशिंग कसं आहे. तर इथे आपण 2 आणि 3 कोड मारून घेणार आहोत. जर सेकंड कोडमध्ये तुमची फिनिशिंग नाही आली तर तुम्ही थर्ड कोडसुद्धा रिअप्लाय करू शकता. इथे माझी सेकंड कोडमध्येच फिनिशिंग आलेली होती, यासाठी मी 2च कोडचा यूज केला आहे. फॅब्रिक पेंटिंग ही आपल्याला 24 तासापर्यंत सुकू द्यावी लागते. 24 तास झाल्यानंतर आपण हिला वॉशसुद्धा करू शकतो आणि त्याच्या बॅक साईडने आपण प्रेससुद्धा करू शकतो. फॅब्रिक पेंटिंगला कुठलाच प्रॉब्लेम होत नाही. 24 तासाच्या आत तुम्हाला किती जरी ती सुकली आहे असं जरी वाटलं तरीसुद्धा तुम्ही त्याला काहीच करू नका, कारण ती सुकलेली नसती. 24 तासापर्यंत तुम्ही तिला ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि 24 तासापर्यंत ठेवा असंच म्हणाल मी. इथे मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर मी बाप्पाला पूर्ण कलर करून घेणार आहे इथे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
इथे मी बाप्पाच्या धोतीला आता रॉयल ब्लू कलर लावून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर यूज करू शकता। हे केल्यानंतर जर तुम्हाला ब्लाउजाची कटिंग वगैरे येत नसेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन ब्लाउजाची कटिंग, स्टिचिंग आणि फायनल लुक सुद्धा बघू शकता। इथे एका व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य नव्हतं, यासाठी पेंटिंगचा जो व्हिडिओ आहे हा वेगळा एडिट केला आहे आणि कटिंगचा, स्टिचिंगचा व्हिडिओ वेगळा आहे। तर चॅनलवर सगळे व्हिडिओज अपलोड होणार आहेत, तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की हे ब्लाऊज पण ट्राय करा आणि व्हिडिओज पण सगळे नक्की बघा। इथे तुम्ही बघू शकता मी बाप्पाचा फर्स्ट कोड पूर्ण करून घेतला आहे। आता मी इथे ब्लॅक कलरने आउटलाइन करून घेते। इथे तुम्ही बघू शकता बाप्पाचा फायनल लुक। मी सेकंड कोडमध्येच माझी फिनिशिंग आल्यामुळे मी इथे थर्ड कोडिंग केली नाही आहे। तर जिथे जिथे आता आउटलाईनची मला गरज वाटते तिथे तिथे मी परत आउटलाईन करून घेते। तर बाप्पाचा फायनल लुक तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा बाप्पाचा लुक आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा यामध्ये खूप छान असे रिझल्ट मिळतील। तर नक्कीच ट्राय करा आणि हा ब्लाऊज बनवल्याशिवाय राहू नका। आत्ता जर तुम्हाला चतुर्थीला जर जमत नसेल तर तुम्ही विसर्जनासाठी नक्की ट्राय करा। खूप सुंदर असा ब्लाऊज आहे, खूप सुंदर असा लुक येणार आहे। कशावर सुद्धा वेअर करू शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे ब्लाऊज लाच्यावर सुद्धा वेअर करू शकता आणि लहान बाळांसाठी सुद्धा बनवू शकता, लहान मुलींसाठी सुद्धा बनवू शकता आणि स्वतःसाठी साडीवर घालण्यासुद्धा बनवू शकता। तर नक्की ट्राय करा एक वेळेस हा ब्लाऊज। तर इथे मी बाप्पाची पूर्ण आउटलाईन क्लिअर करून घेते। जिथे जिथे मला प्रॉब्लेम्स वाटताय मी तिथे तिथे क्लिअर करून घेणार आहे। इथे आपले बाप्पा पूर्ण कंप्लीट झालेले आहेत। तुम्हाला सुकू द्यायचं असेल तर तुम्ही सुकू देऊ शकता। इथे मी आधीच सुकल्यानंतरच तुम्ही काढलं तर खूप व्यवस्थित असेल। इथे मी आधीच काढून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता आपली फॅब्रिक पेंटिंग किती व्यवस्थित अशी झालेली आहे आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे। यानंतर मी इथे साईडला राऊंड करून घेतलेला आहे
आणि मी इथे फॅब्रिक ग्लूच्या मदतीने टिकलीचं वर्क करून घेणार आहे ब्लाउजाला पूर्ण। तर इथे मी फॅब्रिक ग्लूचा यूज करते। फॅब्रिक ग्लूने मी इथे टिकली चिपकवून घेणार आहे आणि फॅब्रिक ग्लूने सुद्धा टिकली चिपकवलेली ही सुद्धा निघत नाही। जसा फॅब्रिक कलर निघत नाही तशीच टिकलीसुद्धा निघत नाही। तर फॅब्रिकसाठीच हे बनलेले असतात, फॅब्रिक ग्लू आणि फॅब्रिक। आता आपलं इथे बनून पूर्ण रेडी झालेलं आहे। आता तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।